मराठी एकीकरण समितीचे अभिमन्यू देशमुख सध्या बोलतायत. मनाच आहे गृहमंत्र्यांनी सगळ्या पोलिसांची तात्काळ निलंबन करावं. 6 तारखेला हे कुठे होते? 6 तारखेला हे कुठे होते असा प्रश्न आहे. हे रक्त का आंदोलनामध्ये साठी जात याचा आम्हाला अभिमान आहे. आधीच्या आंदोलनामध्ये सूर्या चाकू देखील होते. आधीच्या आंदोलनात सूर्या चाकू काढणारे या दिवशी गप्प बसले होते, पण माझ्यासारख्या माणसाचं रक्त काढते यांच्यासाठी उभा राहिलो मी, यांच्यासाठी, या पोलिसांसाठी. पण आज हात मोडलाय माझा, हात माझा काम करत नाही. आज या ठिकाणी ताब्यात घेतलाय. काय कारवाई? नोटिसा देखील दिल्या? नोटिसा आम्हाला दिल्या होत्या. यांनी कोणाला नोटीस दिल्या? या सगळ्या पोलिसांचं निलंबन झालं पाहिजे. मला माझी भूमिका मांडू दिली नाही. भूमिका काय असेल? पुढची भूमिका डीसीपी साहेब, सीपी साहेबांकडे येतील तेव्हा मी इथून जाईल. परंतु तुम्हाला आता ताब्यात नाही, काय संबंध नाही आहे. आमचे पोलीस आमच्यावरती कुठले गुन्हे दाखल करणार नाहीत. पोलिसांचं म्हणणं आहे की कायदा सुव्यवस्था अबाधित राहिलं पाहिजे. आणि 6 तारखेला जे आंदोलन झालं त्यावेळेस कोणाला पोलीस कुठे होते असा प्रश्न आम्ही विचारतोय. ताब्यात अरे हात सोडा, हात सोडा, सोडा ना, हात सोडा. धक्का मारू नका, येतो ना आम्ही. ही दडपशाही आहे, ही दडपशाही आहे. आज माझ्या कामातून गेला, हे पोलिसांनी केलं, दादर पोलिसांनी. तुमच्यावर औषध उपचार नाही का केले? औषध उपचार पण पोलिसांनी विचारला नाही मला काय लागले ते. पोलिसांना धक्काबुक्की केली 6 तारखेला, तेव्हा हे पोलीस तर मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांनी आपल्या हाताला दुखापत झालेली आहे. त्याचबरोबर दडपशाही केल्याचा सुद्धा आरोप केलाय. पुढच्या बातमीकडे जाऊयात.